त्यांनी गोरगरिबांना आपलंसं मानलं. कोट्यावधी बहिणींचा लाडका भाऊ या सांगोला तालुक्यातल्या 1 लाखाहून लाडक्या बहिणींना न्याय मिळवून देणारा एकनाथ शिंदे साहेब, शिवसेनेचा ठाण्या वाघ, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा वाघ, स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा एक ठाण्या वाघ आपल्या सर्वांशी बोलतायत, सांगोलेकरांशी बोलतायत. एकदा सर्वांच्या हात वरती जोरदार टाळी या सांगोलेकरांची विजया संकल्पाची. एकनाथ शिंदे साहेब तुम आगे बढ़ो, एकनाथ शिंदे साहेब तुम आगे बढ़ो. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आजच्या शहाजी बापूंच्या प्रचार सभेला उपस्थित प्रशांत परिचारक, अण्णासाहेब जोले, अमोल शिंदे, महेश साठे, राणीताई माने, श्रीकांत देशमुख, चेतन सिंग केदार, दादासाहेब लवटे, सुभाष बाबर, आनंदा माने, संभाजी तात्या हलदर, गुंडादादा खटकाळे, समीर पाटील, सागर पाटील, सुजित खुर्द, व्यासपीठावरील सर्व अन्य मान्यवर, मोठ्या व्यासपीठावर आणि या सभेला उपस्थित माझ्या लाडक्या बहिणी, माझे लाडके भाऊ, माझे लाडके शेतकरी, माझे लाडके ज्येष्ठ, माझे लाडके वारकरी, माझे लाडके मतदार बांधव, भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, सगळे माझे लाडके आहेत. आणि सगळ्यात लाडका शहाजी बापू पाटील. आपला शहाजी बापू अस्सल रांगडागडी आहे. काय ती भाषा, काय ते डायलॉग, सगळं एकदम ओके. बरोबर ना बापू? पण मी तुम्हाला सांगतो, जेवढी ग्रामीण भाषा तेवढी गोड भाषा, गोड. त्याच्यात गोडवी जास्त आहे. बापू बोलायला लागले की भल्या भल्यांची विकेट घेतात. खरं तर ते आपल्या टीमचे महेंद्र धोनी आहेत. ये मोर अंदान कुन हाक, प्रत्येक बॉल डायरेक्ट बाउंड्रीचे पर. अरेला कार्य करण्याची ताकद या बापूमध्ये आहे ना. कारण हा आपला रांगडा गाडी आहे. आजची गर्दी बघून मला अगदी सगळं ओके वाटतंय. आता गेल्या वेळेपेक्षा बापू जास्ती गुलाल आणि फटाके आणून ठेवा. वीस तारखेला बापूला छप्पर फाड मतं मिळाल्याशिवाय राहणार नाही. सांगोल्याचा आवाज विधानसभेत दुपटीने घुमणार हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. सोलापूर हा सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा. आमचे शहाजी बापू विजयाची साखर वाटायला सज्ज आहे. आणि तुम्ही पण आहे ना सगळेजण. सगळे इकडे माझ्या लाडक्या बहिणी आहेत भरपूर. शहाजी बापू एकदम सरळसोट माणूस आहे. शक्य पंजे काही येत नाहीत त्याला. सरळ साधा, साध्या सरळ बापूनी
तुमचा सांगोला तर जिंकलाय, पण गुवाहाटी पण जिंकला, मुंबई पण जिंकली आहे, आणि देशात विदेशात बापूचं नाव झालं. मीडियात बापूचा TRP सगळ्यात जास्ती आहे. शहाजी बापू कॅरेक्टर इतकं भारी आहे की धर्मवीर 2 मध्ये बघितलं का? धर्मवीर 2 मध्ये पण ते हिट झालंय त्याचं कॅरेक्टर बापूचं. सिनेमातही बापूच्या कॅरेक्टरला टाळ्या पडतात, टाळ्या. ए बाबा बंद करा ना, 23 तारखेला ठेवा. शहाजी बापूकडे वकिलीची पदवी असली तरी सुद्धा कधी काळा कोट घातला काय? काळा कोट घातला नाही ना. वकिलाची पदवी आहे ना. वकिलीची पदवी फक्त शेतकऱ्यांच्या भल्यासाठी वापरली, गरिबांच्या भल्यासाठी बापूंनी काम केलं. कष्टकऱ्यांचा तालुका अशी सांगोल्याची ओळख आहे. इथला मायबाप शेतकरी मेहनत करून डाळिंबाच्या बागा फुलवतोय. बापूच्या आधीच्या आमदारांनी सांगोल्यासाठी काय केलं ते मी सांगत नाही, तुम्हाला माहित आहे. पाण्याच्या नावाने बोंब होते. शेतकऱ्यांना रोज स्थलांतर करावं लागत होतं, पण बापू आल्यानंतर गेल्या 2 वर्षात परिस्थिती बदलली का? ताण लागलेल्या सांगोल्याकरांना बापूंनी पाणी आणण्यासारखी पाण्यासारखा निधी वाटला आणि वाटला म्हणजे मतदारसंघात आम्ही पाठवला, नाही तर दुसरं काहीतरी विचार करतील. बापू साधा माणूस आहे. खरं म्हणजे बापूचं काम बोलतंय. बापू पैसे किती मिळाले? आणि महाविकास आघाडीमध्ये मोठा भोपळा आणि महायुतीमध्ये 5,500 कोटी. अरे त्याला द्यायला दानत लागतंय, दानत. अगोदरच्या मुख्यमंत्र्याकडे दानत नव्हती, त्यांना घ्यायचं माहित होतं, द्यायचं माहित नव्हतं. लेना जानता है, देना नहीं जानता है. मोठं मन लागतं त्याला, आबाळा एवढं. पण बापूचं काम बोलतंय. म्हणून विरोधकांनाही पाण्यात पण बापू दिसू लागलेत. कारण सांगोल्यात बापूंनीच पाणी आणलंय ना. आणि म्हणून त्यांनी 2 वर्षात जी कामं केली त्यातली अर्धी कामं पाण्यासाठी आहे, सिंचनासाठी आहे. सांगोला उपसा योजना, बाळासाहेब ठाकरे सिंचन योजना 883 कोटी रुपयाला मान्यता दिली. 40,000 एकर जमीन ओलिताखाली येईल. निरा उजव्या कालव्यातून 2 TMC अतिरिक्त पाणी मिळेल. म्हैसाळ जलसिंचन योजनेतून मिळणाऱ्या पाण्याचा 8 गावांना फायदा होईल. टेंबू सिंचन योजनेतून 1.5 TMC बापूंनी मिळवलंय. मान परिसरात 19 खेड्यांना फायदा होईल. शिरभावी पाणी पुरवठा योजनेसाठी 800 कोटी रुपये. मध्यवर्ती इमारत बायपाससाठी 22 कोटी. माऊड रस्त्यासाठी 225 कोटी. ड्रेनेजसाठी 125 कोटी. बापू कामाला वाघ आहे. आणि आमचा भारी माणूस आहे. बापू वाघासारखे असले तरी त्यांचं काळीज मात्र मायाळू हरणासारखं आहे.
दयाळू, दिलेला काम आणि शब्द पाळणारा म्हणजे त्याचं नाव बापू. आम्ही 2 वर्षांपूर्वी जो उठाव केला, काय परिस्थिती होती तुम्हाला माहित आहे. त्यावेळी बापू विनोद करायचे, आम्हाला हसवायचे. बापू होते म्हणून आमचं एवढं मोठं मिशन हसत खेळत पूर्ण झालं. टांगा पलटी घोडे फरार. अरे परिस्थिती तशी आली होती. बाळासाहेबांचे विचार विकले. बाळासाहेबांनी नको ते काँग्रेस बरोबर सरकार बांधलं. महाराष्ट्रातल्या जनतेने जे विश्वास दाखवून शिवसेना भाजपला मतदान केलं, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. बाळासाहेबांचे विचार तोडून पडून टाकले. शिवसेना आणि धनुष्यबाण काँग्रेसच्या दावणीला बांधलं. मग कसा राहणार बापू? बापू मला रोज सांगायचं, साहेब काय करताय, लवकर करा की, लवकर करा की. अरे मी म्हणालो थांब, त्याला नीट सगळं जुळवाजुळव करावं लागते. आणि मग आमचं मिशन फत्ते केलं. आता बापू चिंता करू नका, तुम्हाला सांगतो ही चिंता आता सांगोलाकरांनी घेतली आहे. 20 तारखेला बापू प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे. आता मी तुम्हाला सांगतो, माझ्या लाडक्या बहिणी इकडे बसल्यात, लाडक्या बहिणी इकडे आहेत, लाडके भाऊ आहेत, लाडके शेतकरी आहेत, लाडके ज्येष्ठ आहेत. इकडे मी सांगतो, आम्ही लाडकी बहीण योजना आणली. या लाडकी बहीण योजना आणल्यानंतर विरोधक म्हणाले, काय 1500 रुपये भीक देत आहे, लाच देत आहे का विकत घेत आहे? अरे मी बोललो, या माझ्या लाडक्या बहिणींना असले अपशब्द बोलणारे तुम्ही कुठं फेडणार पाप? कुठं आहे तुम्ही? हे तुमचे सावत्र भाऊ, दुष्ट कपटी भाऊ, यांच्यापासून तुम्हाला सावध राहायचं आहे. कोर्टात गेले तुमची योजना बंद पडायला. तिकडे त्यांना कोर्टाने एक चपराक लावली चांगली. दुसऱ्या कोर्टात गेलेत, तिकडून पण एक लगावतील. आता अरे तुम्ही त्यांना विचारा, निवडणुकीत आल्यानंतर मत मागायला, का तुम्ही आमची योजना बंद करायला निघाले? का तुम्ही आमच्या मुलांच्या बाळांच्या तोंडचा घास काढून घ्यायला आले? का तुम्ही आमच्या मुळावर उठले? आणि म्हणून ये खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना या निवडणुकीत तुम्हाला जोडा दाखवायचा आहे. म्हणाले, ज्या लोकांनी ही योजना केली आहे त्या अधिकाऱ्यांना चौकशी करणार. आणि म्हणाले, सरकारने ही योजना आणली याची चौकशी करणार. आमचं सरकार आल्यावर आणि त्यांना जेलमध्ये टाकणार. तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाकून द्याल? माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो, अरे कसल्या पोकळ घोषणा, पोकळ धमक्या एकनाथ शिंदेला देत आहे. याला हलक्यात घेऊ नका. या एकनाथ शिंदेला जेलमध्ये टाकायला मनगटात ताकद असावी लागते. त्याला वाघाचं काळीज लागतं. लांडग्याला वाघाचं कातडं पांघरून लांडगा वागवत नाही. कोणाला धमकावत आहे? आणि माझ्या लाडक्या बहिणींसाठी, माझ्या लाडक्या भावांसाठी, माझ्या लाडक्या शेतकऱ्यांसाठी, माझ्या लाडक्या ज्येष्ठांसाठी, माझ्या लाडक्या उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी जर उद्या जेलात जावं लागलं तर एकनाथ शिंदे एकदा नाही
100 वेळा जेलमध्ये जायला तयार आहे, पण तुमचा सत्तेत येण्याचा मार्ग माझ्या लाडक्या बहिणींनी अडवून धरलाय. तुम्हाला सत्तेत पोचू देणार नाहीत. तुम्ही या योजनेला विरोध केलाय. घरी बसणाऱ्यांना कायमचं घरी बसवायचंय 20 तारखेला. आम्ही बघा जे बोलतो ते करतो. लाडक्या आमचा वचननामा कोल्हापूरच्या महायुतीच्या सभेत केला आम्ही. 10 सूत्री कलम आहे. ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. पहिली योजना माझ्या लाडक्या बहिणींना 1,500 वरून 2,100 रुपये आम्ही करतोय. दुसरी योजना शेतकऱ्यांना कर्ज माफ करतोय. शेतकरी सन्मान योजना 12,000 होती, ती आम्ही 15,000 करतोय. या राज्यात कुणी उपाशी झोपणार नाही. प्रत्येकाला रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आम्ही घेतला. वृद्ध माणसांना ज्येष्ठांना पेन्शन 1,500 होती, ती 2,100 रुपये आम्ही करतोय. जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याचा निर्णय आपण घेतला. 25 लाख रोजगार माझ्या तरुणांना, माझ्या मुलींना 25 लाख रोजगार देण्याचा निर्णय आपण घेतला. आणि माझ्या लाडक्या बहिणींना सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस दलात 25,000 महिला पोलीस भरती करणार. 45,000 गावात पाणंद रस्ते. अंगणवाडी आशा सेविकांना महिन्याला 15,000 रुपये. आणि 7.5 HP मोटरने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करणार. ते आम्ही केलं. आता 0 बिल येते. 0 बिल येईल. आणि इतर जे वापर आहे लाईटचा आपण करतो, त्या वीज बिलात 30% सवलत देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. आणि सरकार स्थापनेनंतर 100 दिवसात विजन महाराष्ट्र 2029 जाहीर करणार. हे आमचं काम आहे. हे आमचं काम आहे. आणि थांबा बोलतो, शांत राहा. आणि अरे सरकार आल्यावर लाल दिवा भेटेल ना. पहिलं सरकार आणायचं, महायुतीला आणायचं. बघा सरकारने काय काय केलं बघा. अरे 2 वर्षात काय केलंय बघा. 2.25 वर्षात गरिबांना रेशन फुकट, महिलांना गॅस फुकट, मुलींना उच्च शिक्षण फुकट, आजारी लोकांना 5 लाखांचे उपचार फुकट, शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक योजना, पीक विमा, शेतकऱ्यांना वीज बिल फुकट, लाडक्या बहिणींना आता 1500चे 2100 केले, वयस्कर माणसांना एसटी प्रवास फुकट, महिलांना एसटीचं अर्ध तिकीट, शेतकऱ्यांना पंतप्रधानांचे 6 आणि राज्याचे 6, विद्यार्थ्यांना स्टायपंड, तालुक्यातल्या शेतकऱ्यांना 168 कोटी जळीत अनुदान फुकट, मागासवर्गीय गरीब शेतकऱ्यांना विहीर फुकट, मुख्यमंत्री सहायता निधी मागच्या मुख्यमंत्र्यांनी फक्त 4 कोटी दिलेला, मी 350 कोटी रुपये दिला. 350 कोटी. 1 लाख लोकांचे जीव वाचवले. 1 लाख. शेतकऱ्यांना टेंबू म्हैसाळची पाणीपट्टी फुकट, जन्माला आलेल्या मुलीला लखपती दिदी. हे सगळं बघितल्यावर विरोधक म्हणतात हे काय चाललंय, सगळं फुकट, सगळं फुकट.
अरे माझ्या गोरगरिबांना फुकट मिळू द्या की, तुमच्या बाचं काय जात आहे? आणि आपलं राज्य देणारं आहे, ताकदीचं आहे, पण आतापर्यंत देणारा माणूस बसला नव्हता, घेणारा बसला होता, घेणारा. आणि म्हणून बापूंना तुम्ही येणाऱ्या 20 तारखेला प्रचंड मताधिक्याने विजय करणार का? सगळ्यांनी हात वर करून मला सांगा. एवढे लोक 20 तारखेपर्यंत 3-3, 4-4 मतं जरी गोळा केली तरी समोरच्याचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आता सांगोल्यात इतर कुणी नको, ऐरा गैरा नको, फक्त बापूच पाहिजे. आणि तुमची इच्छा महायुती सरकार आल्यावर मजबूतीने तुमची इच्छापणा एकनाथ शिंदे पूर्ण केल्याशिवाय करणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शिंदे साहेब.